सर, टीईटीचा पेपर लीक झाला अशी माहिती येत आहे. एकंदरीत काय सांगाल, काय माहिती आहे आपल्याकडे? असं आहे की गेल्या काही महिन्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या परीक्षेचे पेपर लीक होण्याच्या घटना घडत आहेत. नीटच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे, संपूर्ण देशामध्ये नीटची जी परीक्षा होणार होती तिचे पेपर लीक झालेत. कितीतरी मुलांनी, मधात जो आकडा आला होता 25-26 मुलांनी आत्महत्या केल्या. नंतर सीबीएसईचे पेपर लीक झालेत. सीबीएसच्या परीक्षा पेपर सीबीएसई मध्ये जी ओसीआर जी प्रणाली पेपर तपासण्यासाठी वापरत होती, नवीन प्रणाली आणली, त्याच्यामुळे घोटाळा झाला. युपीएससी, नंतर एसएससी जीडीचा पेपर लीक झाला आणि आता टीईटीचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. वारंवार अशा पद्धतीच्या पेपर जे लीक होत आहेत त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी जे या परीक्षेला बसतात त्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी होते. अतिशय विद्यार्थी त्याच्यामध्ये आणि पालक हे चिंतेत आहे की वारंवार अशा पद्धतीचे लीक होतात. मला माहित आहे, मी सुद्धा राज्याचा 9 वर्ष शिक्षण मंत्री होतो. आम्ही दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा, हजारो विद्यार्थ्यांच्या 12वीच्या परीक्षा आम्ही घेतल्या. संपूर्ण शिक्षण खात्याची यंत्रणा दिवस रात्र परीक्षेच्या वेळेस जागी राहून व्यवस्थित परीक्षा झाल्या पाहिजे 10वी-12वीच्या त्याकडे लक्ष देत होती. पण आता सध्या काय चालू आहे काही समजत नाही. वारंवार अशा पद्धतीच्या ज्या लीक होत आहेत ही चांगली गोष्ट नाही. पालक आणि विद्यार्थी अतिशय चिंतेत आहे. आणि या आजची जी आता टीईटीची परीक्षाचा लीक झाला, 6 लाख त्यामध्ये शिक्षक जे आहेत ते परीक्षा देणार होते अशी माहिती समोर आलेली आहे. त्याच्यामुळे या बाबतीत शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की संपूर्ण परीक्षा घेणारी कोणती परीक्षा असो, संपूर्ण यंत्रणा त्यांच्यावर सुद्धा एक करडी नजर शासनाची असली पाहिजे, एक धाक असला पाहिजे. त्याच्याशिवाय अशा पद्धतीचं पेपर फुटीचे प्रकार थांबणार नाही. सर, याच्यामध्ये असं वाटतंय आपल्याला की चौकशी, उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे वारंवार जे पेपर लीक होत आहे. हा, होईलच. आता इतक्या मोठ्या प्रमाणात आता टीईटीच्या बाबतीची बातमी पुढे येत आहे. शिक्षकाची परीक्षा असते ही आता इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर त्याची चौकशी होईलच. आणि चौकशी होऊन जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय, एक प्रकारचा धाक जो निर्माण केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.